नमस्कार मित्रांनो, बीवितस चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामरली शिकणार आहोत. ग्रामरली कशा प्रकारे वापरायचे. जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला कंटेंट लिहावं लागते आणि तुम्ही जे कंटेंट लिहित आहे ते जर इंग्लिशमध्ये असेल तर याच्यामध्ये हमखास चुका होतात. कारण बऱ्याचशा वेळा ग्रामरली मिस्टेक माहीत नसते आपल्याला किंवा स्पेलिंग मिस्टेक कुठं तर होती. ह्याच्या दुरुस्ती या कराव्या लागतात आपल्याला, तरच आपलं आर्टिकल हे गुगलच्या लक्षात येणार आहे कशाच्या संदर्भात असणार आहे. जर त्याच्यामध्ये चुका असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे आर्टिकल लिहिताना एकदम क्लिअरली असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये चुका नको आहेत काही. ग्रामरली पण नको आहे आणि स्पेलिंग पण नको आहे. हे संपूर्ण आपल्याला क्लिअरमध्ये लिहायचं आहे. कशा प्रकारे लिहायचं संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही ब्लॉगिंग सोडून दुसरं कोणतं करत असाल, ॲफिलिएट मार्केटिंग करत असाल, त्याच्यावर तुम्हाला कंटेंट लिहावं लागते. त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असणार हे सुद्धा तुम्हाला जनरेट करता येणार आहे. त्याच्याबरोबर आपल्याला कंटेंट तयार करण्यासाठी ChatGPT किंवा DeepSeek या दोन्हीपैकी एकाचा वापर करावा लागणार आहे. आणि याच्यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर तुमचं जे काही प्लॅगरिझम असणार आहे म्हणजे डुप्लिकेट चेकर असणार आहे हे एकदम झिरो येणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली कशा प्रकारे काम करायचे. संपूर्ण प्रोसेस पाहून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला जर ग्रामरलीचे लॉग इन ID पासवर्ड जर पाहिजे असेल, आपला टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता मी आत्ता ग्रामरलीचा अकाउंट ओपन केलेलं आहे. माझ्याकडे जो प्लॅन आहे हा एज्युकेशनलचा प्लॅन चालू आहे. आता याचे जे काही लॉग इन ID असतात म्हणजे हे जर अकाउंट तुम्हाला वापरायचं असेल वापरण्यासाठी, असं नाही की हेच ग्रामरलीचंच असणार आहे, बाकीचे सुद्धा बरेचसे अकाउंट आहेत. हे जे काय अकाउंट आहेत यांचे लॉग इन ID आणि पासवर्ड जर तुम्हाला पाहिजे असेल, आपला टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या. त्याच्यावर मी अपडेट करत असतो. जे कोणतं नवीन अपडेट येत असेल, मग समजा एखाद्या अकाउंटचे माझ्याकडे लॉग इन ID पासवर्ड आले, मी हे जे लॉग इन ID असणार आहेत हे आपल्या चॅनलवर मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तो चॅनल जॉईन करून घ्या, कारण त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे, नुकसान होणार नाही आहे. फक्त तुम्ही एकदा तो चॅनल ओपन करून पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे हा चॅनल कशासाठी आणि तुम्ही स्वतःहून हा चॅनल जॉईन करणार आहे. लक्षात घ्या. आता आपला जो प्लॅन आहे हा एज्युकेशनल आहे. आता याच्यामध्ये आपण पहिला ॲप्स पाहूया. ॲप्स आपल्याला कुठं कुठं वापरता येणार आहेत ते. आता ॲप्समध्ये जायचं आहे. आता याच्यामध्ये ग्रामरलीचे ॲप्स आहेत. ग्रामरली फॉर विंडोजसाठी एक सेपरेट, माझ्या विंडोजवर आता ॲक्टिव्ह आहे. हे पहा, या ठिकाणी पाहू शकता ॲक्टिव्ह. आता मी विंडोजवर काय ॲक्टिव्ह केले हे एकदा पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. आता याच्यामध्ये मी वर्ड चालू केलेले. वर्ड चालू केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कंटेंट पाहिजे. आता कंटेंट मी काय टाकणार आहे, हेच कंटेंट मी याच्यामधलं उचललेले. हे पहा, या ठिकाणी पाहू शकता कंटेंट मी टाकलेले. आता ग्रामरलीमध्ये याच्यामध्ये सुरुवातीलाच मिस्टेक आलेली. आता याच्यामध्ये पाहू शकता ग्रामरली जी काही स्पेलिंग मिस्टेक आपल्याला दाखवली, याच्यावर कर्सर क्लिक केल्यानंतर राईट साईडला माझ्याकडे खाली हे पहा या ठिकाणी ग्रामरलीचं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे हे विंडोजमध्ये मी इन्स्टॉल केलेले आहे. आता हे वापरायचं कसं एकदा पाहून घ्या. या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये जो काही शब्द असणार आहे त्याची दुरुस्ती इथं दाखवली जाणार आहे. समजा त्याच्यामध्ये काय करेक्शन असणार आहे हे पहा संपूर्ण दाखवलेलं आहे कुठं कुठे. हे पहा, हे संपूर्ण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि रिपेज या ठिकाणी क्लिक करायचं म्हणजे जे काही करेक्शन असणार आहे त्याच्यामधलं हे संपूर्ण निघून जाणार. हे पहा, यू आर 1 पॉईंट. हे पहा, या ठिकाणी हे बरोबर झालेलं आहे संपूर्ण. आता याच्यामध्ये ग्रामरलीच्या स्पेलिंगला रेड लाईन आहे. आता तुम्ही म्हणशाल हेच गेलेलं नाही. हे का गेलेलं नाही, आत्ता आपण जे काम करतोय हे वर्डमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जे काही फिडिंग कीवर्ड असतं त्याच्यामध्ये हा वर्ड नाही आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे याच्यामध्ये रेड लाईन आलेली. हे पहा, याच्यामध्ये हा शब्द दाखवलेला आहे. याच्यामध्ये पाहू शकता हे बाकीचे शब्द दाखवलेले पण ग्रामरलीचं दाखवलेलं नाही आहे. आता हे वर्डमध्ये असल्यामुळे ही रेड लाईन दाखवलेली. हेच जर काम आपण ग्रामरलीच्या अकाउंटमध्ये जर केलं तर त्याच्यामध्ये दाखवलं जाणार नाही. ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे पहा, याच्यामध्ये माय ग्रामरली याच्यामध्ये जायचे, न्यूमध्ये जायचे. न्यूमध्ये गेल्यानंतर जे काय कंटेंट मी कॉपी केलं होतं ते मी या ठिकाणी पेस्ट करणार आहे. हे पहा, पेस्ट केलेले. आता याच्यामध्ये पाहू शकता ग्रामरलीचा शब्दच दाखवलेला नाही. हे पहा, जे काही दुरुस्ती होती ती पाठीमागं पण झालेली आपल्याला वर्डमध्ये. ॲक्सेप्ट करायचे. हे पहा, एकदम क्लिअर झालेले. म्हणजे ग्रामरलीची जी काही स्पेलिंग आहे ही मायक्रोसॉफ्ट वर्डच्या फिडिंगमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी रेड लाईन येते. याच्यामध्ये पाहू शकता कुठंच काही प्रॉब्लेम आपल्याला दाखवलेला नाही. अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं, आपण जे विंडोजमध्ये इन्स्टॉल केलेले हे प्रत्येक ठिकाणी दाखवलं जातं. म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी काम करा, ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते करेक्शन जे काय असणार आहे ते दाखवलं जाणार आहे.
त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे, तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला लॉग इन ID मिळेल लॉग इन करून घ्या आणि ते तुम्हाला वापरत राहायचे. हे पहा ॲक्टिव्ह दाखवते आत्ता माझ्याकडं. त्याच्यानंतर ग्रामरली फायरफॉक्ससाठी सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी इन्स्टॉलचा ऑप्शन आहे, तुम्हाला जर गरज असेल तर इन्स्टॉल करून घ्या, ते एक ऑप्शन आहे. नंतर आयफोनसाठी आयपॅडसाठी असणार आहे आणि अँड्रॉइड फोनसाठी ॲप्लिकेशन असणार आहे. जर तुम्हाला गरज असेल तर इन्स्टॉल करून घ्यायच्यावरून अशा प्रकारे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे. हे ॲप्स आहेत सेपरेट आणि तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईनसुद्धा जाऊ शकता. आणि याच्यामध्ये फ्री व्हर्जनसुद्धा आहे, फ्रीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम होतं आहे, ते सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. आता याच्यामध्ये महत्त्वाचं ग्रामरलीमध्ये काम कसं करायचं आहे. आता याच्यामध्ये माय ग्रामरलीमध्ये जायचं आहे. आता याच्यामध्ये ग्रामरलीमध्ये मी आत्ता एक कंटेंट ॲड केलेले, हे पहा या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये दुरुस्ती दाखवलेली आपल्याला 77 पॉईंट दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये 77 काय काय दुरुस्ती हे संपूर्ण दाखवले जाणार. आता गोल सेट करायचं आहे आपल्याला. हे जे काय कंटेंट आपण तयार केलेले हे कशासाठी असणार आहे याचा गोल आपल्याला सेट करायचं आहे. आता डोमेनमध्ये काय करायचं नाही आपल्याला, डोमेनमध्ये आहे तेच ठेवायचे, जनरलच ठेवायचे, डोमेनचा काही विषय नाही आहे. त्याच्यापुढं इंटेंटचं ऑप्शन आहे. इंटेंटमध्ये जर तुम्हाला एखादा शब्द पाहिजे असेल, समजा एखाद्या वाक्यामध्ये त्याच्या पॅरलेल एखादा शब्द पाहिजे असेल, तुम्ही ते ॲड करू शकता. इन्फॉर्म कसलं पाहिजे तुम्हाला ते सिलेक्ट करू शकता. आता याच्यामध्ये मला नको आहे काय, त्याच्यामुळे मी सोडून देणार आहे. किंवा जर पाहिजे असेल तर इन्फॉर्मचं मी घेणार आहे. समजा मी एक ॲड करतो त्याच्यामध्ये. नंतर ऑडियन्स कोणती, जनरल, नॉलेजेबल किंवा एक्सपर्ट. आता आपण जे काही कंटेंट तयार करणार आहे हे नॉलेजेबल असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी क्लिक करायचं आहे, तरच युजर आपल्या कंटेंटवर येणार आहे, आपल्या ब्लॉगवर येणार आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्म, नॅचरल किंवा फॉर्मल. आता याच्यामध्ये मी नॅचरलच ठेवणार आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. फॉर्मॅलिटी कशा प्रकारे पाहिजे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. झाल्यानंतर डन करायचे. डन केल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दाखवले जातील. करेक्शनचा असेल, क्लिअरिटी, एंगेजमेंटचा असेल, डिलिव्हरी आणि स्टाईल गाईड. हे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. हे पहा या ठिकाणी जे काही दुरुस्ती ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त हे क्लिक करत चालायचं आहे तुम्हाला. हे पहा एस्केप ऑल. हे पहा ज्या काही लाईन्स होत्या याच्यामध्ये प्रत्येक शब्दाखाली लाईन आलेल्या आहेत. हे पहा या ठिकाणी दुरुस्ती असेल, ग्रामर मिस्टेक असेल, काही ना काही तर प्रॉब्लेम आहे किंवा त्याची लिंक जुळत नसेल, त्या ठिकाणी त्या लाईन आलेल्या आहेत. त्या फक्त काय करायच्या, तुम्हाला क्लिक करायच्यात, त्या लाईन निघून जाणार आहेत. आता याच्यामध्ये पाहू शकता ही जी काही लाईन दिलेली ही रिराईट होणार आहे. हे पहा या ठिकाणी क्लिक करायचे, ती चेंज होणार. हे पहा ग्रीन झालेले, हे संपूर्ण क्लिअर झालेले. हे पहा लाईनसुद्धा निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. क्लिक करायचे, ते जे काही करेक्शन असणार आहे ऑटोमॅटिकली निघून जाणार आहे. जरी तुम्हाला इंग्लिश येत असेल किंवा नसेल येत, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे काही कंटेंट तुम्ही तयार केलेले ChatGPT वरून करत असाल किंवा डीपसीकवरून करत असाल, जे काही कंटेंट तुम्ही तयार केले कॉपी करायचे, याच्यामध्ये आणून पेस्ट करायचे. जर काही दुरुस्ती असेल, काही प्रॉब्लेम असेल, ते तुम्हाला करेक्शन करून घ्यायचे. हे पहा क्लिक करायचे. याच्यामध्ये पाहू शकता रिराईट फॉर क्लिअरली. याच्यामध्ये जे काही दुरुस्ती ही दाखवलेली. हे पहा हे शब्द नको आहेत त्याच्यामध्ये. हे पहा या ठिकाणी दिलेले आहेत. अशा प्रकारे हे काम होतं. या ठिकाणी क्लिक करायचे आणि हे तुम्ही अनलिमिटेड वापरू शकता. ज्यावेळेस तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड मिळणार आहे, तुम्ही अनलिमिटेड वापरू शकता. त्याच्यामुळे आपला टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या, त्याच्यावर तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड मिळणार आहे. आता त्याच्यानंतर आपण डीपसीकवरून एखादं आर्टिकल तयार करू. एक आर्टिकल तयार करणार आहे आणि याच्यामध्ये आपण करेक्शन पाहू, करेक्शन येतं आहे का खरोखरच. आता एकदा पाहून घ्या. याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला ग्रामरली होममध्ये. या ठिकाणी गेलो आहे. आता याच्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी 70 आलेले. पहिले 77 होतं, जे काही दुरुस्ती होत्या थोड्याफार आपण केलेले आहेत. आता हे 70 झालेले. तुम्ही जर हा आकडा पाहिला नसेल तर व्हिडिओ थोडा पाठीमागे घ्या आणि त्याच्यामध्ये पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे खरोखरच ह्या दुरुस्ती झालेल्या आहेत का. आता याच्यामध्ये न्यू डॉक्युमेंटमध्ये जायचे. आपल्याला नवीन डॉक्युमेंट त्याच्यामध्ये टाकायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला डीपसीक चालू करायचं आहे. डीपसीकवरनं आपल्याला आर्टिकल जनरेट करायचं आहे आणि ते सुद्धा प्रीमियम. आता प्लसमध्ये जायचं आहे, डीपसीकमध्ये जायचं आहे. हे पहा डीपसीकची वेबसाईट आलेली. क्लिक करायचे, स्टार्ट नाऊ. आता आपल्याला एक आर्टिकल जनरेट करायचं आहे. जनरेट करण्यासाठी एक प्रॉम्प्ट असणं गरजेचं आहे. आता प्रॉम्प्ट माझ्याकडं ऑलरेडी आहे, कारण मी याच्यावर काम करतोय. जर तुम्हाला प्रॉम्प्ट तयार करता येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करेन. प्रॉम्प्ट कशा प्रकारे तयार करायचे, कशावर तुम्हाला प्रॉम्प्ट पाहिजे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता याच्यामध्ये पाहू शकता मी एक प्रॉम्प्ट त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी काय दिलेलं आहे, ग्रामरलीचा कशा प्रकारे वापर करायचा, हाऊ टू यूज ग्रामरली, मी तेच टाकलेलं आहे. आणि त्याच्यावरच आपल्याला एक आर्टिकल तयार करायचं आहे. ठीक आहे.
हे संपूर्ण मी त्या डिटेलमध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. हे पहा झालेले. झाल्यानंतर फक्त तुम्हाला एंटर करायचे, बाकी काय करायचं नाही आहे. ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी एक आर्टिकल तयार होणार आहे. हे जे काही टूल आहे, AIचं टूल आहे, एकदम वर्किंगमध्ये आणि चांगल्या प्रकारे काम करते. त्याच्यामुळे याचा डीपसीकचा वापर तुम्ही नक्की करा. हे पहा संपूर्ण आर्टिकल हे तयार होते. हे पहा अशा प्रकारे हे तयार होते. संपूर्ण आर्टिकल आपलं रेडी होणार आहे. आपल्याला ते आर्टिकल चेक करायचे, ग्रामरलीची मिस्टेक आहे का, आणि महत्त्वाचं म्हणजे प्लॅगरिझममध्ये चेक करायचे डुप्लिकेट याच्यामध्ये काय आलेलं आहे का. ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला पाहायची. हे पहा FAQ आलेलं आहे. FAQ झाल्यानंतर एंड होणार आहे. आता हे संपूर्ण आर्टिकल आपण कॉपी करून घेणार आहे. कॉपी झाल्यानंतर काय करायचे, कॉपी झाल्यानंतर आपल्याला ग्रामरलीमध्ये पेस्ट करायचे. हे पहा आता याच्यामध्ये आपलं इथपर्यंत आर्टिकल आहे. हे पहा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. हे पहा कॉपी झालेली आहे. आता कॉपी झाल्यानंतर काय करायचं आहे, ग्रामरलीमध्ये यायचे आणि ते आर्टिकल तुम्हाला याच्यामध्ये पेस्ट करायचं. हे पहा पेस्ट केलेले. पेस्ट झाल्यानंतर राईट साईडला पाहू शकता ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल हे ॲटोमॅटिकली दाखवली जाते. हे पहा हे पहा ॲटोमॅटिक आलेले. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करत चालायचे त्याच्यावर. जर काय त्याच्यामध्ये करेक्शन असेल हे क्लिक करत चालायचे. हे पहा एस्केप केलेले. हे पहा 2 days. हे पहा फक्त क्लिक करत चालायचं आहे. ज्या काही दुरुस्ती असणार आहे त्याच्यामध्ये हे होत जाणार आहे. हे पहा वरती पाहू शकता 39 दुरुस्ती येतात आता. हे पहा क्लिक करायचे, याच्यामध्ये क्लिक करायचे. हे पहा 38 झालेले आहेत. हे चेंज होतात. हे पहा जे काही दुरुस्ती असेल एकदम कट टू कट आणि क्लिअर होणार आहे. हे ज्या काही दुरुस्ती आहे एकदम क्लिअरमध्ये होणार आहे आणि वाचताना सुद्धा काय अडचण येणार नाही आणि तुमचा आर्टिकलसुद्धा रँक होणार आहे. त्याच्यामुळे ग्रामरलीचा वापर नक्की करा. किंवा ग्रामरली सोडून जर तुमच्याकडे कोणतं दुसरं टूल असेल त्याच्यामध्ये ग्रामरची दुरुस्ती होत असेल त्याचासुद्धा तुम्ही वापर करा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर काय आयडिया असेल ते सुद्धा वापरा. फक्त आपल्या ज्या काही दुरुस्ती आर्टिकलमध्ये या झाल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला काम करायचे. क्लिक करत चालायचे. हे पहा 29, 28 अशा प्रकारे हे येत जाणार. हे पहा आता याच्यामध्ये आपल्याला जे काही दुरुस्ती दिलेली आहे दुरुस्ती करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर आपल्याला हे जे काही आर्टिकल आहे हे प्लॅगरिझममध्ये चेक करायचे, म्हणजे डुप्लिकेट कुठे आहे का, आर्टिकल बरोबर तयार झाले का हे चेक करायचे. हे पहा क्लिक करायचे, रिराईट करायचे. हे पहा क्लिअरली हे ॲटोमॅटिकली काम करणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचे. ज्या काही दुरुस्ती असणार आहे ॲटोमॅटिक होत जाणार आहे. फक्त क्लिक करत चालायचे. हे पहा संपूर्ण प्रोसेस ही आपली झालेली आहे. म्हणजे ज्या काही दुरुस्ती होत्या आर्टिकलमध्ये ह्या संपूर्ण आपण कव्हर केलेले आहेत. आता जे काही आर्टिकल आहे हे संपूर्ण कॉपी करून घ्यायचे. कॉपी झाल्यानंतर आपल्याला प्लॅगरिझमला आपल्याला चेक करायचे याच्यामध्ये काही दुरुस्ती आहे का. हे पहा क्लिक करायचे. पेस्ट केले संपूर्ण आर्टिकल. आय एम नॉट रोबोट या ठिकाणी क्लिक करायचे. झाल्यानंतर चेक प्लॅगरिझम या ठिकाणी क्लिक करायचे. आता या ठिकाणी पाहू शकता चेक करायची जी काही प्रोसेस आहे ही चालू झालेली आहे. याच्यामध्ये रेड कलरमध्ये या ठिकाणी रेड कलर, ऑरेंज कलर या ठिकाणी पर्सेंटेज दाखवलेले आहे 0%. याच्यामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. आणि युनिक म्हणजे एकदम क्लिअरली आर्टिकल या ठिकाणी दाखवलं जाते. 14% आलेले, 22% आलेले. समजा याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम नसेल तर या ठिकाणी 100% येणार आहे. आणि जर प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये तुम्हाला ते दाखवलं जाणार आहे प्लॅगरिझममध्ये. हे पहा या ठिकाणी पाहू शकता 100% युनिक आलेले, म्हणजे याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कुठून आपण कॉपी केलेलं नाही, काहीच प्रॉब्लेम दाखवलेला नाही. आता हे जे आर्टिकल आहे तुम्ही कुठेही वापरू शकता. समजा एखाद्या ब्लॉगवर तुम्हाला पोस्ट करायचं असेल, पब्लिश करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता. हे चांगल्या प्रकारे आर्टिकल तयार झालेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. जर ग्रामरलीमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याच्यासाठीचे जे काही लॉग इन ID पासवर्ड असणार आहे, असं नाही की ग्रामरली बाकीचे सुद्धा अकाउंट असतात
सो याची संपूर्ण डिटेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर असतं. ते आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली कमेंटमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल आधी ओपन करून घ्या आणि पाहून घ्या खरोखर आहे का, त्याच्यानंतरच जॉईन करा. असं नाही की मी फोर्स करतोय तुम्हाला जॉईन करण्यासाठी. एकदा कंटेंट पाहून घ्या, त्याच्यावर खरोखर आपल्याला माहिती मिळणार आहे का, तरच जॉईन करा. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ग्रामरलीची मी संपूर्ण माहिती दिलेली. ग्रामरलीमध्ये जर काय अडचण वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार. थँक्यू.